देखील या ठिकाणी फलंदाज बादचा इशारा दर्शवले गेलेत आणि दुसरा गडी बाद होतील. एकूण 10 फलक स्कोरबोर्डवर जर पाहायला गेला तर मात्र 2. होते आणि फायनल विजेता चॅम्पियन बनवला स्वतःचा आयगावदबी भालेवली या संघाला. यावेळेस लॉंग ऑफ डायरेक्ट लॉंग ऑफच्या हातामध्ये बॉल हवामध्ये होता, खाली अचूक असा झेल टिपला गेला आणि तिसरा विकेटचा पतन. फलंदाज बाद आणि देखील 2 षटकांची समाप्ती, 3 विकेट लॉस, एकूण 10 फलक 3. संघाचा मिडियम पेस गोलंदाज ट्रॅकवर सुसज्जित होतोय. समोर राईट हँड फलंदाज मिस्टर सायनाथ
ठिकाणी पाहू शकाल. तसेच पॉवर प्लेचा षटक संपल्यानंतर जसं प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजावलं गेला तर विकेट किपर मागे शॉर्ट थर्ड बॅन कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर तसेच लॉंग ऑफ डीप विकेट डीप स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग देखील या ठिकाणी घेतले गेलेत. केतन घाटल यांच्या माध्यमातून राईट हँड ओव्हर द विकेट राईट हँड फलंदाज करिता मिस्टर सायनाथ करिता यावेळी जर पाहायला गेला तर स्किट करून थोडासा बाहेर फलंदाज पासून दूर ठेवायचा प्रयत्न मिस्टर केतन घाटल यांचा. पुन्हा बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा कनेक्शन नाही, त्यामुळे डॉट बॉलची सांगता देखील पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाला. आणि तिसरा षटक प्रगतीवरती आहे मिस्टर केतन घाटल गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा मार्गस्थ होतोय. राईट हँड फलंदाज करिता पुन्हा जर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्टेप आउट केला आणि वाईटचा इशारा पंच निलेश यांच्या माध्यमातून दोन्ही हात समांतर म्हणजे अभांतर धावांचा समावेश स्कोरबोर्ड वरती होईल आणि अभांतर धावाचा साह्याने एकूण धावफलक जाऊन पोहोचले 4 अंकांवर. 4 ऑन अ कार्ड लॉस्ट ऑफ थर्ड विकेट. आतापर्यंत सुंदर असा स्पेल देखील पाहायला मिळाला बॅक टू बॅक मिस्टर केतन घाटल यांच्या माध्यमातून. जशा प्रकारे जय करायला जिथून संपवलाय तिथून सुरुवात केलेत केतन घाटल यांनी आणि प्रत्येक बलावरती देखील या ठिकाणी क्षेत्ररक्षण मध्ये बदलाव करण्यात येतोय. केतन घाटल यांच्या माध्यमातून यावेळेस राईट हँड ओव्हर द विकेट समोर राईट हँड फलंदाज करिता स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन रिजन मधून चेंडू फील्ड केले जाईल. थोडासा मिसफील्ड आणि दुहेरी धावामध्ये कन्व्हर्ट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून करण्यात आलेत. गुड रनिंग बिन द विकेट सांगितलं तर चूक होणार नाही, कारण दुहेरीचा सह्याने एकूण धावफलक मध्ये वाढवतील आणि धावफलक जाऊन पोहोचतील 6 अंकांवर. 6 ऑन अ कार्ड. आतापर्यंत 3 बॉल टाकून झालेत आणि 3 बॉल अजून बाकी आहे, कारण पहिला बॉल डॉट, दुसरा वाईट, तिसरा डॉट आणि चौथा 2 धावा अशा प्रकारे 3 चेंडू टाकून झालेत एकूण. निलेश नामकोडा मुख्य पंचांच्या भूमिकामध्ये पाहू शकाल. यावेळी स्विच इट मारण्याचा प्रयत्न, पण पाहायला गेला तर टायमिंग परिपक्वता नाही आहे, कॅल्क्युलेशन परफेक्ट नाही आहे, त्यामुळे पुन्हा एकदा स्किड करून चेंडू निघून गेले यष्टी रक्षक यांच्या हातकडामध्ये. कुठल्याही प्रकारचा धाव नाही. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगत आहे पाहायला मिळाला केतन घाटल यांच्या माध्यमातून. सुंदर असा स्पेल आतापर्यंत जर पाहायला गेला तर केतन घाटल यांचा. राईट ओव्हर द विकेट पुन्हा तयार. यावेळेस बॉल हवामध्ये आहे आणि कॅल्क्युलेशन टायमिंग ब्युटिफुल हिट बाउंड्री पार मॅक्सिमम षटकार. आहे ना, तर त्याने दाखवून दिली का मी आहे सायनाथ. मैं चल के तेरे दर पे आया है, सब कुछ पाया है मैंने, सब कुछ पाया है. ओम साईराम. सायनाथ स्ट्राईकवर राईट हँड फलंदाज पाहू शकाल. तसेच मिस्टर केतन घाटल यांना थोडासा बॅकफूट मध्ये ढकलण्याचा प्रयत्न सायनाथ यांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा फ्लिक शॉट फ्लिक केलं गेलं. क्षेत्ररक्षक आहे डीप विकेट रिजन मध्ये. चेंडू फील्ड केली जाईल, पण देखील त्यापूर्वी या ठिकाणी 1 धाव कंप्लीट करण्यात आले चेंडू उचलून फील्ड करेपर्यंत. आणि षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटच्या बॉलवर एखेरीच्या सह्याने एकूण धावफलक जाऊन पोहोचलेत 13 अंकांवर. 13 ऑन द स्कॉट. डिस्मिस टुडे थर्ड ओव्हर. सकाळच्या सत्रामध्ये आलेला सर्व प्रेक्षक राजा तसेच आलेल्या सर्व मान्यवर सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच या ठिकाणी आपण प्रत्येक संघ या ठिकाणी उपस्थित आहे ज्याने पार्टिसिपेट केला क्रीडांगणामध्ये. या सर्व संघांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी. तसेच गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहू शकाल नवाने गोलंदाज मिस्टर कल्पेश घाटाल मार्गस्थ होतोय पहिलाच बॉल घेऊन. शेवटचा षटक प्रगतीवर आणि पूर्णपणे या ठिकाणी क्लीन बोल्ड. लाजवाब गोलंदाजी. किती प्रशंसकाला कमी आहे. फलंदाजाचा दांडीगुल. कर गाय चुल हो गाय भूल दांडीगुल. फलंदाज बाद. पाहायला गेला तर हार्दिक, त्यानंतर जय करायला केतन घाटाल, एव्हलिस कल्पेश घाटाल आहेत गोलंदाज ट्रॅकवर सुसज्जित. आणि सुंदर असा स्पेल देखील पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करण्यात आले. डीप विकेट रिजन मधून मस्तकावर दस्तक क्षेत्ररक्षक आहे. शेवटचा सनवर चेंडू उचलून फील्ड करतील, पण त्यापूर्वी गुड रनिंग बिन द विकेटचा परिचय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला आणि 2 धावामध्ये कन्व्हर्ट केले. तर दुहेरीच्या साह्याने एकूण धावफलक जाऊन पोहोचलेत 15 अंकांवर. 15 ऑन अ कार्ड.
सुंदर असा गोलंदाजी जर पाहायला गेला तर आतापर्यंत जय कारेल आणि केतन घाटाल ज्या ठिकाणून संपवलाय तिथून कल्पेश घाटालाने सुरुवात केलीत. 2 बॉल टाकून झालेत आतापर्यंत 2 रन देखील एक ठिकाणी खर्चले. त्यावेळीच बॉल हवामध्ये मिडविकेटच्या हातामध्ये जातील. सुंदर असा क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळाला. अचूक झेल टिपला गेला आणि या ठिकाणी फलंदाज बाद. नव्याने बॅटरचा एंट्री होण्यापूर्वी पुन्हा डिझेलला देतो संधी आणि घेतो एक सुमधुर गीत. थँक्यू. नवाने बॅटर मैदानाकडे मार्गस्थ होतोय मिस्टर सचिन जर्सी नंबर 33. पाहू शकाल या ठिकाणी कारण याचं कारण कोण आहे कल्पेश घाटाल. आतापर्यंत 3 बॉल टाकून झालेत आणि 2 विकेट प्राप्त केलेत. पहिला बॉलवर विकेट, दुसरा बॉलवर 2 धावा आणि तिसऱ्या बॉलवर देखील गडी बाद. यावेळी चौथा बॉल आहे या षटकातला. स्ट्रेट ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक आहे मागे, क्या बॉल रोखू शकेल का, पण पूर्णपणे सुंदर असं क्षेत्ररक्षक आईगाव दुबी भालीवली या संघांच्या माध्यमातूनही देखील पाहायला मिळाला. एकही झेल आतापर्यंत सुटलेला नाहीये किंवा एकही बॉल आतापर्यंत हातातून निघून गेला देखील असा पाहायला मिळाला नाही. कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. आपण पाहत आहात बशीपूर्व क्रीडा असोसिएशन अंतर्गत आई गावदबी स्पोर्ट पाचरुखा आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम. यावेळी पुढचा बॉल नकल बॉलचा प्रयास पण तयार होता. फलंदाज बॉल हवामध्ये मिस टायमिंग शॉट आहे. खाली डीप विकेट आहे आणि कुठल्याही प्रकारचा चूक करणार नाही. सुंदर असा झेल पुन्हा एकदा टिपलं गेलं आणि या ठिकाणी पुन्हा फलंदाज बाद. नवंडे बॅटरचा देखील पुन्हा एंट्री होईल, पण त्यापूर्वी जर पाहायला गेला तर एकूण धाव फलक झालेत ते मात्र 16 ऑन अ कार्ड. भालेवली या संघांच्या माध्यमातून हार्दिक, केतन, जय तसेच कल्पेश जसा प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत केले ते किती प्रशंसा केले तरी कमी आहे. हे प्रॅक्टिसचा नतीजा आहे. कारण वेळ मिळाला तर गाडी घेऊन याच मैदानावर प्रॅक्टिस करायला याचं म्हणून या मैदान पूर्णपणे माहिती आहे त्यांना. या ग्राउंडवरचं जे ग्राउंडचं विश्लेषण आहे ते पूर्णपणे माहिती आहे. पण यावेळी चेंडू उचलून फील्ड करेपर्यंत दुहेरी धावा कंप्लीट. थोडासा मिसफिल्डिंग झालं प्रेक्षकांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी मला वाटतं विकेटचं पतन होण्याची शक्यता आणि 2 धावा. निलेश यांच्या माध्यमातून मुख्य पंचांच्या भूमिकामध्ये निलेश नामकुडा या ठिकाणी आहेत आणि शेवटच्या बॉलवर 2 धावा कंप्लीट. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलक झाले ते 18-19 धावांचा पाठलाग करावी लागेल. धाव फलक 18 झालेत आणि 19 धावांचा पाठलाग करिता आई गावदेवी भालेवली या संघाला उतरावी लागणार आहेत. यानंतर होणार सामना राहुल स्पोर्ट भातानेपाडा तसेच आई गावदेवी खोनपाडा दोन्ही संघाचं संगणक नाणेफेकीचा कॉल करिता यायचा आहे. आपण पाहत आहात बशीपूर्व क्रीडा असोसिएशन अंतर्गत आई गावदेवी स्पोर्ट पाचरुखा आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा या महासंग्राम. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं आवश्यक आहे. त्यामुळे राहुल स्पोर्ट भातानेपाडा आणि आई गावदेवी खोनपाडा या दोन्ही संघाचं संगणक नाणेफेकीचा कॉल करिता टॉस बॉक्स वरती यायचा आहे.
मीचा बॅटर मैदानामध्ये पाठवायचा आहे लवकरात लवकर, कारण आजचा दिवसाचा पहिला सामना अगदी वेळेवर जर सांगायला गेला तर सुरुवात झालेत. आई गावदेवी भालीबली बसेस ओम साई उंबरपाडा या दोन्ही दिग्गज टीम समोरासमोर आहे. ओम साई उंबरपाडा या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून पहिला फलंदाजी स्वीकारले होते आणि 4 षटकांचा समाप्तीनंतर 18 धावा बोर्डावरती लावल्यात, म्हणजे 19 धावांचा टार्गेट पेस केलेत. आय गावदेवी भालीबली या संघाकरिता सलामीचा बॅटर आपण पाहू शकाल मैदानाकडे अग्रसर होतोय. तसेच पंचांच्या भूमिकामध्ये देखील नितीन सापटे आणि मुख्य भूमिकामध्ये या ठिकाणी निलेश नामकुडा उपस्थित आहेत. सलामीचा बॅटर जर पाहायला गेला तर मिस्टर कल्पेश घाटाल आणि तसेच निशांत घाटाल मैदानाकडे अग्रसर होतोय. आपण पाहत आहात आय गावदेवी स्पोर्ट पाचरुखा आयोजित टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचा महासंग्राम बशे पूर्व क्रीडा असोसिएशन अंतर्गत या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पूर्व दिशेला एक पर्यटक स्थळ टकमक किल्ला, तसेच पश्चिम दिशेला नॅशनल हायवे, आपल्या उत्तर दिशेला जर पाहायला गेला तर आई गावदेवीचा भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आणि आलेला मान्यवर देखील मंचावर या ठिकाणी सिलोंजी धोदडे उपस्थित आहेत. आजच्या सामन्यांच्या सुरुवातीपासून हमेशा वेळोवेळी आई गावदेवी पाचरुखा या संघांचा पाठीशी हमेशा उभं असतं, कारण आदिलजी पाटील यांच्या माध्यमातून जर पाहायला गेला तर मी खूप आभार मानतोय, कारण त्यांनी बशेपूर्व क्रीडा असोसिएशनमध्ये कितीही मंच मला दिलेत या समालोचन करिता, आणि प्रत्येक वेळी जर पाहायला गेला जास्तीत जास्त ठिकाणी आई गावदेवी पाचरुखा या संघांचा सुंदर असा परफॉर्मन्स देखील पाहायला मिळाला होता. त्यामुळे आणि प्रत्येक वेळी सिलोंजी धोदडे तसेच बबनजी नामकुडा हमेशा या संघांच्या पाठीशी, या संघांच्या सामन्यांचा शोभा वाढवण्याकरिता किंवा सर्व खेळाडूंना उत्साह वाढवण्याकरिता उपस्थित राहायचा. तर सामना मॅच ऑन होतोय, पुन्हा बोलतोय मैदानामध्ये आणि गोलंदाज ट्रॅकवर जर्सी नंबर 45 या ठिकाणी उपस्थित. चला मॅच ऑन राईट हँड फलंदाज करिता मार्गस्थ होतोय गोलंदाज, ऑफ साइडला कट केला, क्षेत्ररक्षक आहे, षटकाबार रिजन मधील थोडीशी फंबल झाली आणि चेंडू फील्ड केला गेला लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून, पण चेंडू उचलून फील्ड करेपर्यंत 1 धाव कंप्लीट केलेत आणि 1 धावाचा सयानी देखील या ठिकाणी अकाउंट ओपन झालेत. तर धाव फलक झाले ते 1 बिनबाद. दोन्ही सलामीचा बॅटर पूर्णपणे तयार, राईट हँड कॉम्बिनेशन आई गावदेवी भालीबलीच्या माध्यमातून यावेळेस बॉल हवामध्ये, टायमिंग परफेक्ट आहे, कॅल्क्युलेशन परफेक्ट आहे, ब्युटिफुल स्ट्रोक, मॅक्सिमम जिसका था दरकार वो मिला, मॅक्सिमम हिट षटकार. निशांत घाटाल यांच्या माध्यमातून सुंदर असा स्ट्रोक देखील पाहायला मिळाला. मागच्या बॉलवर यावेळेस पुढचा बॉल फ्लिक शॉट मारण्याचा प्रयत्न, शेवटचा सणावर बॅटचा फ्लॉप केला आणि चेंडूला सन्मान घेऊन जाऊन दिला एसटी रक्षक यांच्या हातकणामध्ये. कुठल्याही प्रकारचा धाव नाही, त्यामुळे डॉट बॉलचे सांगताही पाहायला मिळाला. आतापर्यंत या षटकमधील 3 बॉल टाकून झालेत. पहिल्याच बॉलवर 1 धाव आले, दुसरा बॉलवर देखील षटकार आणि तिसरा बॉल डॉट. थोडासा कमबॅक गोलंदाजांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. यावेळेस बॉल हवामध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक जर पाहायला गेला तर मस्तकावर दस्तक, समर्थन कक्ष एरियामध्ये फेकून दिला बाउंड्री पार, जिसकी थी दरकार मॅक्सिमम हिट, बल्ले की गर्जन, रन मिलेगी आधा दर्जन, षटकार 6 धावा. याच आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कॉल होणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे विनंती आहे आपण जास्ती वेळ घेऊ नका आणि इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. राहुल स्पोर्ट भातानेपाडा आणि आई गावदेवी खोनपाडा दोन्ही संघाचा संघनायक नाणेफेकीचा कॉल करीत यायचा आहे टॉस बॉक्सवर. यानंतर होणारा सामना आपण वेळेवर उपस्थित राहायचा आहे, नाहीतर बशेपूर्व क्रीडा असोसिएशन अंतर्गत जे नियम आहे ते नियमानुसार पेनल्टी देखील दिली जातोय, त्याचाही नोंद घ्यायचा आहे आपण. कारण या ठिकाणी आपला मान्यवर मानाने सन्मानाने सिलोंजी धोदडे नाणेफेकीचा कॉल करिता पूर्णपणे तयार आहे. तर आपण आई गावदेवी खोनपाडा तसेच राहुल स्पोर्ट भातानेपाडा दोन्ही संघाचा संघनायक नाणेफेकीचा कॉल करिता उपस्थित राहायचा आहे. यावेळेस पुढचा बॉल ऑफ साइडला बॅकफूट पंच मारण्याचा प्रयत्न, पण फलंदाज पासून लांब ठेवायचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे जर पाहायला गेला तर पंच प्रभावित आणि दोन्ही हात हवामध्ये ठेवून या ठिकाणी व्हाईटचा इशारा देखील दर्शवले गेलेत निलेश नामकुडा यांच्या माध्यमातून. आणि एक अभांतर धाव स्कोरबोर्डवर जॉईंट आणि अभांतर धावाचा सहाय्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचले 17 अंकांवर. 18 अंकांवर मात्र 1 धावांची आवश्यकता आहे. स्कोर लेवल
धाव फलक 18. यावेळेस बॉल हवामध्ये आहे आणि शॉट कव्हरच्या वरून मस्त जबरदस्त बॉल जाते बाउंड्री लाईन कडे. एक धाव कंप्लीट आणि पूर्णपणे या ठिकाणी मॅच 1 झालेत. आई गावदबी भालीबली मनी मनी कॉंग्रॅच्युलेशन आई गावदबी भालीबली. तसेच आई गावदबी खूनपाडा या संघाला मी पुढच्या वाटचाल करिता देतो शुभेच्छा. यानंतर होणारा जे सामना आहेत तर राहुल स्पोर्ट